नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनची जी तुमची लिंक येणार होती, कशाची लिंक येणार होती, जी आन्सर कीची लिंक येणार होती त्याबद्दल डिस्कस करणार आहोत. बघा मित्रांनो, यापूर्वी मी एक व्हिडिओ तयार केलेला होता, ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की जी नागपूर म्युनिसिपालिटी कॉर्पोरेशनची एक्झाम झालेली होती, वेगवेगळ्या पदांसाठी एक्झाम झालेली होती. आणि ही एक्झाम केव्हापासून झालेली होती? 20 मार्च 2025 ते 27 मार्च 2025 पर्यंत एक्झाम कंप्लीट झालेल्या होत्या. व्हेरियस शिफ्टमध्ये, मल्टिपल शिफ्टमध्ये एक्झाम कंप्लीट झालेली होती. त्या रिगार्डिंग कालच्या तारखेमध्ये म्हणजेच किती 2 एप्रिलला एक परिपत्रक नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवरती आपल्याला बघायला मिळालं. कशाच्या रिलेटेड होतं मित्रांनो? जी तुमची आन्सर की येणार होती. कशाची आन्सर की? जे काही तुम्ही क्वेश्चन्स अटेम्प्ट केलेले आहात, कोणता क्वेश्चन्स करेक्ट आहे, कोणता क्वेश्चन रॉंग आहे, तर अशी तुमची आन्सर की येणार होती. आणि कुठल्या जर क्वेश्चनवरती तुम्हाला जर ऑब्जेक्शन असेल तर ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी सुद्धा तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करण्यात येणार होती. तर ती लिंक केव्हापासून प्रोव्हाइड करण्यात येणार होती मित्रांनो? आज म्हणजेच किती 3 एप्रिल 2025 पासून ही लिंक मिळणार होती. परंतु मित्रांनो, या ठिकाणी काही टेक्निकल प्रॉब्लेम असू शकतात किंवा काही दुसरे कुठलेही रिझन असू शकतात. त्या कारणामुळे आज अद्याप कुठलीही लिंक या ठिकाणी आलेली नाही. तर त्या रिलेटेड मी आज सकाळपासूनची नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनची वेबसाईट आहे, तर ती वेबसाईट कंटिन्युअसली व्हिजिट करतोय मित्रांनो. तर त्या ठिकाणी आता मला एक गोष्ट नवीन बघायला मिळत आहे. तर बघा, या ठिकाणी जर का आपण नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनची जी ऑनलाईन वेबसाईट जर ओपन केली, या ठिकाणी आपण काय करूयात, नागपूर NMC नागपूर असं सर्च करूयात. तर NMC नागपूर सर्च केल्यानंतर एंटर बटन प्रेस केल्यानंतर बघा पहिली वेबसाईट दिसते मित्रांनो. तर पहिल्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर बघा पहिली वेबसाईट आता ओपन होणार. पहिली वेबसाईट ओपन झाल्यानंतर बघा या ठिकाणी NMC रिक्रुटमेंटचा एक फोल्डर दिसतोय. तर यावरती, या लिंकवरती क्लिक करायचं आहे. तर बघा यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काय दिसतंय, इथे रिक्रुटमेंट असा एक टॅब दिसतोय. किंवा रिक्रुटमेंट नावाचे पेज ओपन झालेलं आहे. तर या ठिकाणी जेवढ्या काही रिक्रुटमेंट संदर्भात अपडेट्स आहेत, त्या अपडेट्स या ठिकाणी अपडेट होत असतात. अपडेट होत असतात. तर बघा आता यामध्ये सांगायचं काय मित्रांनो, जसं बघा या ठिकाणी तुम्हाला पहिल्या नंबरवरती काय दिसतोय की जो कालचा जो नोटिफिकेशन आलेला होता. तर कालचा नोटिफिकेशन आपण पहिल्या याच्यावरती जर क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला कालचा नोटिफिकेशन हा बघायला मिळतो. तर या संदर्भातच मी काल सूचनापत्रक जो आलेला होता, तर या संदर्भातच एक मी व्हिडिओ तयार केलेला होता, ज्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की तुमची आन्सर की आणि त्यावरती जर ऑब्जेक्शन असणार तर ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी काही सूचना दिलेल्या होत्या. आणि हे केव्हापर्यंत करू शकणार होते किंवा कोणत्या तारखेपर्यंत, कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत करायचं होतं मित्रांनो? हे बघा 3 एप्रिल 2025 पासून या ठिकाणी तुम्ही बघू शकत असणार 3 एप्रिल 2025 ते 6 एप्रिल 2025 पर्यंत. परंतु 3 तारीख आली मित्रांनो, अद्याप काही झालेलं नाही. तर त्या रिलेटेडच मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर पुढे बघूयात मित्रांनो. पुढे बघितल्यानंतर बघा या ठिकाणी सेकंड नंबरवरती तुम्हाला जी लिंक दिसत आहे मित्रांनो, सेकंड नंबरवरती कुठली लिंक दिसत आहे? ॲडमिट कार्डच्या रिलेटेड लिंक दिसत आहे. तर ॲडमिट कार्डच्या रिलेटेड जी लिंक होती ना मित्रांनो, यापूर्वी ॲडमिट कार्डच्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर ॲडमिट कार्ड कसं डाउनलोड करता येणार किंवा ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठीची ही लिंक होती. तर त्यामध्ये काय होतं मित्रांनो, 20 मार्च 2025 ते 27 मार्च 2025 अशी डेट दिलेली होती. परंतु आता मात्र याला आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला काय दिसतंय मित्रांनो, तर या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकत असणार, या ठिकाणी काय लिहून आलेलं आहे, द लॉग इन फॉर्म विल बी अवेलेबल ओनली बिटवीन 4 एप्रिल 2025 0 hours 0 minute to 6 एप्रिल 2025 23 hours 55 minutes. तर बघा या मित्रांनो, या ठिकाणी पूर्वी काय होतं, 20 मार्च ते 27 मार्च अशी डेट दिलेली होती. परंतु या ठिकाणी आता डेट काय झालेली आहे, चेंज झालेली आहे. म्हणजेच याचा अर्थ काय मित्रांनो, जी तुमची आन्सर की येणार होती, आन्सर की केव्हा येणार होती? आजच्या तारखेमध्ये, म्हणजेच 3 एप्रिलला येणार होती. परंतु मित्रांनो, यामध्ये कुठलाही टेक्निकल प्रॉब्लेम आलेला असेल किंवा कुठलाही रिझन असू शकते, ज्या कारणाने काय झालेलं आहे की ही जी लिंक, म्हणजे जी लिंक प्रोव्हाइड होणार होती तुम्हाला, आन्सर की येणार होती, ती पोस्टपोन झालेली आहे. आणि तुमची आन्सर की कोणत्या तारखेला येणार? आता 4 तारखेला येणार मित्रांनो. 12 वाजता तुमची ही आन्सर की अपडेट होणार आहे. तर 12 वाजता परत मी लॉग इन करून चेक करणार मित्रांनो. जर का आन्सर की जर आली, तर आन्सर की आल्यानंतर मी तुम्हाला तसं अपडेट देणार मित्रांनो. तर अपडेट मिळवण्याकरिता तुम्हाला काय करावं लागेल, जो माझा चॅनल आहे
आहे मित्रांनो नर्सेस गायडन्स पॉईंट. तर नर्सेस गायडन्स पॉईंट चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. सोबतच मित्रांनो बेल आयकनला सुद्धा प्रेस करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती भेटणार. सोबतच मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माझ्या व्हॉट्सॲप चॅनलची सुद्धा लिंक भेटणार. तर बघा व्हॉट्सॲप चॅनलच्या लिंकवरती क्लिक करून माझ्या व्हॉट्सॲप चॅनलला किंवा व्हॉट्सॲप ग्रुपला तुम्ही जॉईन होऊन तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा लिंक मिळवू शकता मित्रांनो. ओके, क्लिअर आहे. तर मित्रांनो एवढीच अपडेट होती की जी तुमची आज आन्सर की येणार होती 3 तारखेला, तर ती पोस्टपोन्ड होऊन आता ती किती तारखेला येणार आहे, 4 तारखेला येणार आहे. ओके, क्लिअर आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच नर्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचा नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती इझिली भेटणार. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट इन्फॉर्मेशनसोबत. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.